नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. कारण ज्या पण महालक्ष्मी आईची जी पहिल्या गुरुवारची पूजा झालेली आहे, तर त्याचा जो व्हिडिओ आहे त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिलत आणि खूप सारे आशीर्वादसुद्धा दिलेत. तर तुमचं प्रेम आणि तुमचे आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत असू द्या. तर त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि त्यामध्ये बऱ्याच ताईंची रिक्वेस्ट होती, की ताई आम्हाला तुझे वस्त्र वापरतेस पूजेसाठी, तर तसे वस्त्र आम्हाला हवेत. कारण बघा मी पण दादर मार्केटला जेव्हा गेली होती, तर तेव्हा तिथे बरेचसे वस्त्र मला दिसले. पण जी क्वालिटी माझ्याकडे जे वस्त्र येतात त्याची जी क्वालिटी आहे ती आणि त्या वस्त्रांच्या क्वालिटीमध्ये मला खूप फरक जाणवला. म्हणजे तुम्ही सुद्धा घेतले असतील तर तुम्हाला सुद्धा अनुभव आला असेल कदाचित, की एकदा धुतलं ना की त्याचा कलर कधी-कधी पूर्ण निघून जातो किंवा जी साईडला वर्क वगैरे केलेलं असतं, गोल्डन जरी असते, ती लवकर खराब होते. तर त्याच्यामुळे जे आपण खूप चांगले वस्त्र आणतो तर लगेचच खराब झाले तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. तर म्हणून माझ्याकडे जे वस्त्र आहेत ते तुम्ही बघत असाल, की कितीतरी आता म्हणजे वर्ष झालेत. भरपूर पूजा एकाच वस्त्रांवरती पण कितीतरी साऱ्या पूजा मी मांडलेल्या आहेत. फक्त मी आलटून-पलटून त्या लावते वस्त्र, त्याच्यामुळे ते समजून येत नाही. तर ते वस्त्र मी कुठून मागवले होते, तर त्या एका ताईंकडून मी ते वस्त्र मागवलेले आणि त्या ताईंकडून मी पुन्हा त्यांना रिक्वेस्ट केली. त्यांनी पहिले फक्त असेच नॉर्मल म्हणजे सेलिंगसाठी आणले होते आणि त्यांनी मला पाठवले होते. त्या रिक्वेस्टनुसार जे काही वस्त्र त्यांनी नवीन-नवीन मला पाठवलेत, ते मी तुम्हाला दाखवते. आणि जे माझ्याकडे चौरंग आहेत, तर त्या चौरंगांवरती, वेगवेगळ्या चौरंगांवरती आपण पूजेमध्ये वस्त्र कशाप्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो. नाही की फक्त चौरंगावरतीच, आपण खूप साऱ्या पद्धतीने जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, तर तसं बऱ्याच पद्धतीने आपण वस्त्र वेगवेगळे वापरू शकतो. तर चला मी तुम्हाला दाखवते की कुठकुठले नवीन वस्त्र आपल्याकडे आलेले आहेत. जी आहे ती आपण छोट्या वस्त्रांपासून करूया. तर जे तुम्हाला सगळ्यात जास्त खूप आवडले होते, बऱ्याच ताईंनी विचारले होते, तर ते म्हणजे की हे मोराच्या म्हणजे पिसाऱ्याचा जो साईडला शेप दिलेला आहे, कलर दिलेला आहे, तर हे वस्त्र तुम्हाला सगळ्यात जास्त आवडले होते. ह्यामध्ये वेगवेगळ्या साईजसुद्धा अवेलेबल आहेत. तर सगळ्यात पहिले ही जी छोटी साईज आहे ही मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यावरती तुम्ही अशा प्रकारे छान दिवा ठेवू शकता किंवा आपण काही वेगवेगळे जसं मी पूजेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी मांडते, तर छोटे-छोटे आपण ह्याच्यावर देव मांडू शकतो. आपण मेन वस्त्र अंथरून त्याच्यावरती असं हे छोटे वस्त्र ठेवले आणि त्याच्यावरती देव ठेवले ना, तर आणखीन सुंदर दिसतं. तुम्ही नैवेद्य वगैरे असं काही वेगळं सेपरेट आपल्याला पूजेमध्ये मांडायचं आहे, ते तुम्ही याच्यावर ठेवू शकता. खूप सुंदर दिसतं हे. त्यानंतर याच्यामध्ये बघा आणखीन एक छोटी साईज आहे. यावर सुद्धा तुम्ही देव वगैरे ठेवू शकता. आपल्याकडे देवांची जी आपण म्हणतो ना चौकी किंवा जे सिंहासन असतात छोटे-छोटे, तर त्याच्यावरती तुम्ही हे ठेवू शकता. त्यानंतर याच्यामध्ये आणखीन एक थोडी मोठी साईज आहे ही. तर हे जे वेगवेगळे मोठे सिंहासन वगैरे असतात, ते तुम्ही याच्यावर मांडू शकता किंवा तुम्हाला पूजेमध्ये काही वेगळं मांडायचं आहे, पुस्तक वगैरे ठेवायचे आहेत, ते तुम्ही याच्यावर ठेवू शकता. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपात म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपण हे ॲडजस्ट करू शकतो. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे खाली वेगळं वस्त्र तुम्ही अंथरून त्याच्यावरती सुद्धा सेंटरला तुम्ही अशा प्रकारे हे ठेवू शकता. तर खूप साऱ्या ताईंनी हे चौरंग सुद्धा मला विचारले होते. तर हे चौरंग तर म्हणजे जुने आहेत. मी कधी-कधी कुठून जिथून आवडले तिथून मी घेतले होते. तर मी त्याची सुद्धा साईज तुम्हाला दाखवेन वस्त्रांनुसार जसे-जसे चौरंगांचे वस्त्र येतायत. तर हे छोटे वस्त्र आहेत. त्यानंतर बघा आणखीन पण छोटे-छोटे क्यूट असे हे वस्त्र आहेत बघा. किती सुंदर आहेत ना हे लाल रंगाचे बघा याची डिझाइन किती छान आहे आणि मेन म्हणजे ना याचं मटेरियल पण खूप छान आहे. तुम्ही कितीही वेळा वॉश केलत, पण वॉश करताना एक गोष्ट तुम्हाला सांगते, की अगदी रगडून-बिगडून त्याला वॉश करायचं नाही. अगदी साध्या पाण्यामध्ये लिक्विड टाकायचं. पावडर टाकू नका कारण पावडरचा ना थर कधी-कधी जमा होतो वस्त्रांमध्ये. तर म्हणून थंड पाण्यामध्ये म्हणजे साध्या पाण्यामध्ये लिक्विड टाका आणि त्याच्यामध्ये वस्त्र थोडेसे भिजवत ठेवा. सगळे वस्त्र एकत्र टाकू नका कारण कधी-कधी जे नवीन वस्त्र असतात ना, तर त्याचा कलर जाण्याचे चान्सेस असतात. तर म्हणून थोडा-थोडा वेळ एक-एक वस्त्र काढून लगेचच ते हलक्या हाताने पिळून तुम्ही ते वाळत घाला आणि अगदी कडक उन्हामध्ये वाळत घालू नका, नाहीतर मग त्याचा अगदी पापड होऊन जातो.
म्हणजे माझे जे अनुभव आहेत ते मी तुम्हाला सांगते, की काही काही ह्या गोष्टींची काळजी कशा प्रकारे घेतली गेली पाहिजे. तर हे छोटे वस्त्र आहेत बघा. जे जे वस्त्र दाखवते ना, त्याची प्राईस तुम्हाला इथे साईडला दिसत असेल. तर हे अगदीच छोटं आहे बघा. म्हणजे साईज तुम्हाला कळत असेल. तर हे दिव्यांखाली ठेवण्यासाठीचे हे छोटे छोटे वस्त्र आहेत, किंवा तुम्ही याच्यावरती देवसुद्धा मांडू शकता. खूप सुंदर दिसतील. त्यानंतर आणखीन छोटे वस्त्र हे बाजारात सुद्धा मी बघितले होते बरेच, की असे छोटे छोटे बघा फुलांच्या आकाराचे, म्हणजे जसं कमळाचा जो शेप असतो त्या आकाराचे हे छोटे वस्त्र आहेत. तर हे सुद्धा खूप छान आहेत. कलर खूप छान आहे. याच्यावर तुम्ही देव मांडू शकता अशा प्रकारे बघा, किंवा तुम्ही याच्यावर दिवे मांडू शकता. जे छोटे वस्त्र आहेत ते देव किंवा दिवे याच्यासाठीच आपण वापर करू शकतो. याच्यामध्ये आणखीन एक शेप आहे, तो म्हणजे अशा प्रकारचा खूप छान आहे. एक आयडिया मी तुम्हाला देईन वस्त्र लावताना कशा प्रकारे लावायचं. तर तुम्ही जर एकाच पाटावरती मांडत असाल तर सिंगल वस्त्र लावा. जर मी जशी मांडणी करते त्याप्रमाणे मांडणी करत असाल तर शक्यतो ना सेम कलर जर तुम्ही फॉलो केलात, म्हणजे मोठं वस्त्र त्यानंतर छोटं त्यानंतर पुढचं वस्त्र, तर सगळ्या जो एक कलर असा त्याच्यामध्ये तुम्ही वापरलात ना, तर पूजा आणखीन खूप छान दिसते. तर त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज आणि थोडा मोठा आकार, वेगळा आकार थोडासा, हा हा पिवळ्या रंगाचं वस्त्र आहे बघा. छान आहे, पण खूप सुंदर आहे. ह्याच्यावर तुम्ही आपण जी फळं वगैरे ठेवतो किंवा पुस्तक, आपण जे आता देवीचे ग्रंथ पुस्तक जे ठेवणार आहे ते ठेवू शकतो, किंवा तुम्ही कुठल्याही म्हणजे आता आपलं जे चौरंग आहे, पाट आहे, छोटे पाट असतील तर त्याच्यावर तुम्ही ठेवू शकता. आणि हे वस्त्र जे आहेत ना, तर हे वस्त्र वापरल्यानंतर काय करायचं, कधी कधी वस्त्र खराब होत नाही, तसेच्या तसे चांगले राहतात. तर ते तुम्ही तुमच्या घरातल्या दुसऱ्या डेकोरेशनसाठी सुद्धा हे वस्त्र वापरू शकता. जर तुमच्याकडे डायनिंग असेल किंवा छोटा आपला टिपॉय टेबल वगैरे असेल तर डेली यूजसाठी सुद्धा तुम्ही नंतर हे वस्त्र असे मिक्स अँड मॅच करून त्याच्यामध्ये सुद्धा वापरू शकता. तर ह्याची सुद्धा प्राईस तुम्हाला साईडला दिसत असेल, की या वस्त्राची, याला बघा मागून असं कॅनव्हास लावलेलं आहे. तर जिथे हे कॅनव्हास असतं ना, तिथे शक्यतो थोडंसं काळजीपूर्वकच हाताळायचं. म्हणजे वॉश करताना कधी कधी हा कॅनव्हास खराब होतो, म्हणजे असा चुळा होतो त्याचा. तर म्हणून असे जे कॅनव्हास लावलेले असतात ना, ते शक्यतो धुवू नका, हलक्या हाताने तुम्ही पुसून घ्या. नंतर आहेत ते म्हणजे की मस्तपैकी मोठे वस्त्र आहेत, जे आपल्या चौरंगाच्या साईजचे वस्त्र आहेत ना ते. हे वस्त्र तर माझ्याकडे सुद्धा नव्हतं, जे आत्ता ताईंनी पाठवलं आहे. तर हे आपलं सगळ्यात ऑल टाईम फेवरेट असं हे वस्त्र आहे. तर बघा ह्याच्यामध्ये ही मोठी साईज आली आहे. संपूर्ण चौरंगाची जी साईज असते ना तीच साईज आहे. आणि चौरंग जरी छोटा जरी असेल, मी याच्यामध्ये तुम्हाला सांगते, तरी तुम्ही साईडनी ही जी डिझाईन आहे ना ती चौरंगाच्या साईडने सोडायची अशी, आणि सेंटरला आपल्याला जे मांडायचं ते मांडू शकतो. किंवा चौरंग मोठा जरी असेल तरी ह्याच्यापेक्षा खाली मोठं वस्त्र अंतरायचं आणि त्याच्यावरती अंतरायचं, म्हणजे आपलं हायलाईट जे आहे ना ते हेच वस्त्र होतं. चला मी तुम्हाला दाखवते. तर इथे आता मी तुम्हाला वस्त्र ना चौरंगांवरती ठेवून दाखवते, म्हणजे तुम्हाला अगदी क्लिअर आयडिया येईल की चौरंगावरती वस्त्र ठेवल्यानंतर कशा प्रकारे दिसणार आहे, कशा प्रकारे बसतं आहे. तर हे जे तुम्हाला मोठ्या साईजचं, म्हणजे अगदी स्क्वेअर आणि परफेक्ट चौरंगाला अगदी परफेक्ट बसतं आहे. तर असं हे स्क्वेअर आकारामध्ये वस्त्र आहे, जे मोराच्या पिसाचं, ज्याला साईडला संपूर्ण अशी डिझाईन आहे. तर या वस्त्रांचं बघा आपण एक मस्त सेट पूर्ण करू शकतो, कारण ह्यामध्ये गोल वेगवेगळ्या आकाराचे वस्त्र आहेत आणि स्क्वेअरमध्ये सुद्धा आहेत. तर तुम्ही याचा एक छान सेट करून ठेवू शकता. ह्याच्यामध्ये मध्ये तुम्ही असे वेगवेगळे वस्त्र ठेवू शकता, कारण आतमध्ये संपूर्ण जो पोर्शन आहे तो असा प्लेन आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर दिसतं. कलर पण ह्याचा जो रंग आहे ना तो अगदी असा चुटूक लाल रंग आहे, जो पूजेसाठी अगदी परफेक्ट असा रंग आहे. त्यानंतर दुसरं हे जे वस्त्र आहे ते सेम आकाराचं आहे, स्क्वेअरमध्येच आहे. 20x20चं आहे वस्त्र आणि परफेक्ट बघा चौरंगाला बसते. माझा हा जो चौरंग आहे ना तो मी बनवून घेतलेला नाही आहे, हा रेडीमेडच चौरंग आहे. तर ह्या वस्त्राची जी साईज आहे ती 20x20 आहे आणि प्राईस जी आहे ती तुम्हाला साईडला इथे दिसत असेल. तसंच ह्याच्यावरती बघा जे काम केलं आहे, म्हणजे इथे आता जे सिक्वेन्स लावले आहेत ते पण अगदी घट्ट आणि खूप क्लिअर असं काम, खूप छान आहे. रेखीव काम केलेलं आहे साईडला, संपूर्ण स्वस्तिक आहे त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये जेव्हा आपल्याकडे याच्यापेक्षा आणखीन थोड्या छोट्या साईजचं वगैरे एखादं वस्त्र असेल, जेव्हा तुम्हाला कलर कॉम्बिनेशन करायचे असतील, आता साईडचं जे स्वस्तिकचं डिझाईन आहे ते क्लिअर दिसतं आहे आणि मधलं हे जे मी छोटं वस्त्र ठेवलं आहे हे 16x16चं वस्त्र आहे.
पिवळ्या रंगाचं, ते पण अगदी सुंदर आहे. त्याच्यावरती काम खूप छान केलं आहे. तर तसंही वस्त्र आपण ठेवू शकतो. त्यानंतर पुन्हा हे स्क्वेअरमध्ये पिवळ्या रंगाचं वस्त्र आहे आणि इतका सुंदर असा हा पिवळा रंग आहे ना, ह्याला जी साईडला डिझाईन दिली आहे ती पण अगदी सुंदर आहे, घट्ट विणलेली आहे छान. आणि डिझाईन बघा, याच्यावरती पण मोराची डिझाईन आहे. तर ह्याला पण तुम्ही असं कॉन्ट्रास्टमध्ये समजा मध्ये असं वेगळं वस्त्र ठेवलं तर बघा किती सुंदर दिसतं. तर जेव्हा आपण अशी सेपरेट पूजा मांडतो, एखादेच देव तुम्हाला त्याच्यावर असे मांडायचे असतील, तेव्हा खूप सुंदर दिसतात हे वस्त्र. आणि ह्याला आतून आतला जो पोर्शन दिसतो ना तुम्हाला, तर त्याच्यावरती बघा अशी एम्बॉयसिंग जी डिझाईन असते ना, तशा टाईपचं आहे. वेल्वेट मटेरियल आहे याचं आतलं, पण अगदीच घट्ट असं हे मटेरियल आहे. क्वालिटी खरंच खूप छान आहे. बॅक साईडने पण मी तुम्हाला दाखवलं की जी विण आहे त्याची डिझाईनची, अगदी अजिबात निघणार नाही अशी याची म्हणजे मशीन वर्क आहे मला वाटतं ते. तर त्याच्यामध्ये सेम हा लाल रंग आहे जो आपल्याला पूजेमध्ये वापरला जातो बऱ्याचदा. मी असेच वस्त्र मागवलेले आहेत की जे आपल्याला पूजेमध्ये रंग अगदी सहज वापरता येतील. म्हणजे लाल रंग म्हणा, त्यानंतर पिवळा, त्यानंतर जो पर्पल कलर, जो जांभळा रंग वापरतो आपण, राणी कलर म्हणा, तर तोही खूप सुंदर दिसतो. तर बघा ही विण जी आहे मागच्या साईडने मी तुम्हाला दाखवते की आपण धुतल्यानंतर सुद्धा त्याचे धागे दोरे वगैरे अजिबात निघणार नाहीत. आणि तुम्हाला दिसतच असेल की क्वालिटी याची खूप छान आहे आणि डिझाईन पण खूप छान आहे. तर याच्यामध्ये हे 2 रंग आहेत, हा पिवळा रंग आहे आणि हा लाल रंग आहे. तर नेक्स्ट जे आता मगाशीच मी तुम्हाला म्हटलं की ही जी मोराची डिझाईन आहे ना, तर ह्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण सेट बनवता येईल. कारण मगाशी मी तुम्हाला दाखवला तो चौकोनी होता, त्यानंतर आता हा आयताकृती आहे. तर हा तुम्ही अशा प्रकारे चौरंगावर पण वापरू शकता किंवा ह्याला बेस्ट उपयोग तो म्हणजे की पाट जेव्हा आपण मांडतो, आता जेव्हा ही पूजा महालक्ष्मी आईची मांडते तेव्हा पाटासोबत म्हणजे चौरंगासोबतच पुढे आपण पाट मांडतो, त्याच्यावरती दुसरी छोटी पूजा मांडतो, तर त्याच्यासाठी हे एकदम बेस्ट आहे. तर अशा प्रकारे छोट्या चौरंगावर पण आपण अशा प्रकारे ॲडजस्ट करून हे लावू शकतो. म्हणजे आपण याला छोटं करून स्क्वेअर शेपमध्ये करून सुद्धा अशा प्रकारे ठेवू शकतो. तर तुम्ही एक वस्त्रसुद्धा तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता. आता हा जो राणी कलर आहे, तर बघा हा पण तुम्ही पाटावर पण मांडू शकता आणि अशा प्रकारे छोटा चौरंग असेल तर छोट्या चौरंगावरती सुद्धा असा मांडू शकता. तर माझ्या मागच्या पूजेच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे वस्त्र खूप आवडलं होतं. याच्यावरती मी जी अष्टलक्ष्मीची जी रांगोळी आहे ती मी याच्यावरती मध्ये काढली होती आणि तुम्हाला खरंच सांगू किती सुंदर ती रांगोळी दिसत होती. तर ह्याची जी साईडची डिझाईन आहे ना ती पण खूप छान आहे आणि हे तुम्ही अगदी इझिली वॉश करू शकता. ती रांगोळी पण अगदी पटकन निघून जाते त्याच्यावरची. तर अशा प्रकारे वेगवेगळे सेट मी तुम्हाला दाखवले. त्यानंतर गोल शेपमध्ये म्हणजे गोल आकारामध्ये आता जी वस्त्र आहेत ती मी तुम्हाला दाखवते. तर याच्यामध्ये बघा हा राणी कलर आहे आणि याची डिझाईन बघा, म्हणजे जे काम केलं आहे ना याच्यावर ते अगदी सुंदर वाटतं आहे. मध्ये हे स्वस्तिक आहे याच्यामध्ये आणि हे आपण ना अशा प्रकारे ठेवू शकतो किंवा आपण ताटावरती बघा, बऱ्याचशा पूजा आपण ताटामध्ये वगैरे मांडतो किंवा अशा प्रकारे ताटामध्ये ठेवून तुम्ही त्याच्यामध्ये दुसऱ्या काही वस्तू ठेवू शकता. म्हणजे पुस्तक ठेवू शकता, फळं ठेवू शकता किंवा अजून बरंच काही आहे जे वेगवेगळं पूजेसाठी आपल्याला लागतं, साहित्य म्हणा. किंवा तुम्ही इतर ठिकाणी म्हणजे घरामध्ये कुठे आपल्याला काही डेकोरेशनचं काही करायचं असेल तर तिथेसुद्धा तुम्ही सेंटर पीस म्हणून सुद्धा याचा छान प्रकारे वापर करू शकता. तर याच्यामध्ये सुद्धा 2-3 कलर्स आहेत. जो राणी कलर मी तुम्हाला दाखवला तो आहे. त्यानंतर असा सुंदर असा हा आपला लाल रंग आहे. तर हा पण खूप छान दिसतो लाल रंग. पूजेमध्ये तर म्हणजे हा आपला सगळ्यात पहिली जी प्रायोरिटी असते ती या लाल रंगालाच असते. तर म्हणून त्याच्यामध्ये जे डार्क कलर येतात ना, या डार्क कलरमध्ये डिझाईन आणखीन सुंदर दिसतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगदी बटबटीत नाही आहे. अगदी सुटसुटीत डिझाईन आणि खूप रेखीव डिझाईन आहे. त्यानंतर याच्यामध्ये माझा जो सगळ्यात फेवरेट तो म्हणजे की हा पिवळा रंग. तर हा पण खूप छान वाटतो आहे. अशा पिवळ्या रंगामध्ये आपण जेव्हा स्वामींची मूर्ती ठेवतो किंवा मोठ्या काही थोड्या आकाराच्या मूर्त्या असतात त्या जेव्हा ठेवतो तर त्या पण खरंच खूप खूप सुंदर दिसतात. तर एकच वस्त्र ना तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे त्याचा वापर करू शकता. हे तुम्ही दरवाजामध्ये जिथे आपण रांगोळ्या काढतो, तर रांगोळीचा जो बेस असतो ना मधला, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता किंवा फक्त हे मध्ये ठेवून साईडला अगदी हलकी हलकी तुम्ही एखादी डिझाईन काढली तरी तुमची रांगोळी पूर्ण होऊ शकते.
त्यानंतर हे आणखीन एक जे गोल आकाराचं वस्त्र आहे, तर ह्याची साईडची डिझाईन बघा किती सुंदर आहे. तर हे तुम्ही ना आणखीन जे आपण केळवणाला कोणाला बोलवतो किंवा जेवणासाठी, तर असं वस्त्र ठेवून त्याच्यामध्ये तुम्ही छोटं ताट पण छान सजवून ठेवू शकता जेवणाचं. तर असं बऱ्याच गोष्टींसाठी ह्या वस्त्रांचा वापर होऊ शकतो. असं नाही आहे की फक्त पूजेमध्ये वापरलं तर तुम्ही इतर ठिकाणी हे वापरू शकत नाही. फक्त चांगल्या गोष्टींसाठी, शुभ कार्यासाठी तुम्ही या वस्त्रांचा वापर करा. तर हे आणखीन एक अगदी सुंदर आणि भरलेलं असं हे वस्त्र आहे. जसं काही आपला घागरा असतो ना, तशा टाईपचं हे वस्त्र वाटतंय. तर बाकीची जी वस्त्र होती ती बऱ्यापैकी प्लेन आहेत सगळे आणि अगदी थोडी डिझाईन आहे. पण हे सुंदर असं भरलेलं असं छान डिझाईन आहे. तर हे पण तुम्ही सेंटरपीस म्हणून पण वापरू शकता किंवा ह्याच्या मधोमध तुम्ही छान एखादा दिवा तुम्ही ठेवलात ना, तरी खूप सुंदर दिसतं. तर बघा ह्याच्यावरती जी डिझाईन केलेली आहे, जे काम केलेलं आहे, ते पण अगदी नीट अँड क्लीन जे आपण म्हणतो ना, तसं काम आहे. कुठेही एखादाही धागा, दोरा अजिबात निघालेला नाही आहे. आणि हे सगळे पीस जसे तुम्हाला दाखवले आहेत, तसेच तुमच्यापर्यंतसुद्धा हे पोचणार आहेत. त्यानंतर तुम्हाला जे मी अगदी छोटे वस्त्र दाखवले होते, तर ते कशाप्रकारे तुम्ही ठेवू शकता. तर असे तुमच्याकडे छोटेसे जर चौरंग असतील किंवा चौरंग जरी नसतील, अगदी छोटे देव आपल्याला मांडायचे आहेत किंवा अशा प्रकारचे दिवे आपल्याला ठेवायचे आहेत, तर त्याच्या खाली जेव्हा तुम्ही असं ठेवता ना, ते पण बघा किती सुंदर दिसतं. तर मला माहिती आहे की तुम्हाला वस्त्र नक्कीच आवडले असतील, कारण खरंच आवडण्यासारखेच आहेत. खूप एकापेक्षा एक असे सुंदर वस्त्र आहेत. बघा कलर किती सुंदर दिसतो याचा. तर तुम्हाला जे पण आवडलं असेल तर तुम्हाला डिटेल्स मी दिलेले आहेत, त्याच्या प्राईस दिलेल्या आहेत. प्राईस जर तुम्हाला थोड्याशा महाग वाटल्या मार्केटपेक्षा, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की आता असे जे वस्त्र आहेत, तर तुम्ही म्हणाल ताई हे ₹150 पण येतात. पण त्याची क्वालिटी, त्या वस्त्रांची क्वालिटी आणि ह्या क्वालिटीमध्ये खूप फरक आहे. तुमच्या हातात जेव्हा पीस येईल ना, तेव्हाच तुम्हाला कळेल की स्टिचिंग बघा, ह्याचा जो वेल्वेटचा मटेरियल, असे सेम टू सेम वेल्वेट मटेरियल येतात, जे एकदा धुतले की संपूर्ण इथला मधला पोर्शन आहे ना, तो असा पूर्ण जाळीचा होतो. हे स्वतः मी अनुभव घेतल्या आहेत आणि म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. जर तुम्हाला विश्वास असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता, नाहीतर तुमची मर्जी. पण मी प्रयत्न केला की छान वस्त्र तुम्हाला सगळ्यांना सुद्धा मिळू दे, तुमच्या सगळ्यांच्या पूजासुद्धा खूप छान होऊ दे. आता माझ्याकडे जे ऑलरेडी आधीचे वस्त्र आहेत ना, ते मी नाही दाखवले, कारण ते सेम मिळणार नाही. तुम्हाला माहिती आहे की मार्केटमध्ये डिझाईन वस्त्रांच्या वेगवेगळ्या येत राहतात. सेम डिझाईन मिळणं पॉसिबल नाही आहे. पण हे जे ताईंनी होलसेलमधून आणलं आहे, तर त्यांना हा स्टॉक त्यांना मिळू शकतो. तर जे मिळतील तीच वस्त्र तुम्हाला दाखवली तर उपयोग आहे. नाहीतर मग जी मिळणार नाहीत, फक्त माझ्याकडेच आहेत आणि मी फक्त तुम्हाला दाखवू, तर त्याला काहीच अर्थ उरणार नाही. तर म्हणून जे वस्त्र जे म्हणजे हे तुम्हाला जे आवडले ते मी दाखवले. हे त्यांना मी आणायला सांगितले आणि याच्यामध्ये हा सिंगल कलरच आहे. मला पण याच्यामध्ये कलरचं ऑप्शन हवं होतं खरं तर, कारण हे खूप सुंदर वाटतात ही वस्त्र. पण नाही आहे बघा, अशा प्रकारे सुद्धा लावू शकतो. किती जेवढं तुम्ही क्रिएटिव्हिटी यूज कराल ना, तेवढं तुम्ही या वस्त्रांना आणखीन सुंदर बनवू शकता. तर बघा अशा प्रकारे तुम्ही ॲज अ रांगोळी आपण दरवाजात सुद्धा हे ठेवू शकतो डायरेक्ट, किंवा जसं मी तुम्हाला दाखवलं की याच्यामध्ये मधल्या स्पेसवरती तुम्ही रांगोळी काढू शकता आणि तसं पण खूप सुंदर दिसेल. काही तुम्हाला जे आपण फ्लॉवर्सचं आपण डिझाईन करतो, फुलांचं आपण करतो, पाण्यामध्ये फुलं ठेवतो बघा, तर ते उरलीत पात्र आहे ते तुम्ही याच्यावर ठेवू शकता. आपला जो टीव्ही युनिट असतो, टीव्ही युनिटच्या मध्ये किंवा आपला जो सेंटर टेबल असतो, तर सेंटर टेबलच्या इथे मध्ये खाली अशा प्रकारे खूप साऱ्या गोष्टींमध्ये तुम्ही ही वेगवेगळी वस्त्र वापरू शकता. पण त्याच्यासाठी आपल्याकडे त्या वस्त्रांचं तसं कलेक्शन असणं सुद्धा गरजेचं असतं आणि त्या वस्तू फक्त घेऊन उपयोग नाही, त्या व्यवस्थित ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. छान वेगळा बॉक्स करा, त्याच्यामध्ये वस्त्र तुमचे सगळे व्यवस्थित ठेवा. तर माझ्याकडे जे वस्त्र आहेत ते असे नाही आहेत की नवीनच आहेत, अगदी खूप 4-4 वर्षापासूनचे सुद्धा वस्त्र माझ्याकडे आहेत. तर त्याच्यामुळे पूजा झाली आणि दरवेळेला पूजा झाली की वस्त्र धुतलंच पाहिजे असा पण अट्टाहास नको आहे, ते खराब होत नाही. कधी अगदीच काही हळदी कुंकू वगैरे सगळं पडतं ना, तेव्हा ते वस्त्र थोडंसं खराब होतं, तेव्हा तुम्ही पुसलत किंवा अगदी हलकं धुवून घेतलं तरी चालतं. पण काही वेळा जिथे जास्त वर्क केलेलं असतं, तुम्हाला एक वस्त्र मी दाखवते.
मी तुम्हाला मगाशी दाखवलं अशा प्रकारचे जी वस्त्र असतात ज्याला खूप सारं वर्क केलेलं असतं, तर ही वस्त्र तुम्ही सारखी जर धुत राहिलीत ना तर ही लूज पडतात आणि त्याचा कलर वगैरे सुद्धा खराब व्हायला सुरुवात होते. तर म्हणून सारखंच धुवू नका. 2-3 वेळा यूज केल्यावर, जसं आपण सिल्कच्या साड्या असतात त्या आपण बघा 4-5 वेळा भरपूर वेळा वापरल्यानंतर त्या आपण ड्रायक्लीनला वगैरे देतो किंवा तुम्ही वॉश करता. तशाच प्रकारे हे पण अगदी नाजूक काम आहे. तर म्हणून सारखंच त्याला रगडमपट्टी धुवू नका. जेव्हा 2-3 वेळा आपण वापरतो ना, आपण देवासाठीच वापरणार आहे आणि त्यावर काही धूळ बसत नाही. आपण चांगल्या ठिकाणीच पूजा मांडतो, तर त्याच्यामुळे ते काही तेवढं खराबही होत नाही. अगदीच तुमचं हळदी कुंकू वगैरे खूप काही सांडलं असेल तरच तुम्ही, म्हणजे मेन वस्त्र जे आपण वापरतो ना ते जास्त करून खराब होतं, तर ते तुम्ही शक्यतो धुवा. पण बाकीचे जे वस्त्र आहेत ते सारखे धुवू नका, त्यामुळे ते लवकर खराब होतात. तर ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या टिप्स ज्या मी वापरते वस्त्र, म्हणजे वस्त्र वापरताना, आणि त्याच्यामुळे वस्त्र छान टिकतात, तर त्या मी आज तुमच्यासोबत शेअर केल्या. आणि ह्या ताई ज्या आहेत, अंजली ताई आहेत, या त्याच ताई आहेत ज्या ताईंनी फराळ, ज्यांचा मी फराळ तुम्हाला दाखवला होता, की ज्यांनी बघा पूर्ण बेक फराळ आपल्यासाठी ज्या घेऊन आल्या होत्या, तर त्याच ताई आहेत. आणि त्यांनी आता ही वस्त्र आणलेली आहेत नवीन. तर मी तुम्हाला आणखीन एक रिक्वेस्ट करेन, की खूपच, म्हणजे कसं असतं ना, जेव्हा व्हिडिओ जातो तर तेव्हा अगदी इतका भडीमार होतो ना कॉल्सचा, मेसेजेसचा, आणि त्यामुळे खूप सारे मिसअंडरस्टँडिंगसुद्धा होतात. तर ह्या ज्या लेडीज काम करतात, तर ह्या घरून एकट्याच सगळ्या गोष्टी हँडल करतात. त्यांचा असा खूप मोठा सेटअप किंवा बिझनेस असं काही नाही आहे, की इतर गोष्टी हँडल करण्यासाठी दुसरी माणसं आहेत, असंही नाही आहे. तर त्यामुळे त्या ताईंची तब्येत पण थोडी नाजूक असते. तर त्याच्यामुळे प्लीज तुम्ही थोडंसं समजून घ्या. थोडंसं मेसेज करून ठेवा, त्या नक्कीच तुम्हाला कॉल करतील. किंवा तुम्ही कॉल केलात आणि उचलला नाही तरी लगेचच मेसेज येतात, की ताई फोन उचलत नाही, तू यांचे नंबर कशाला देते. तर बघा, जो करतो ना त्याला माहिती असतं की किती काही प्रॉब्लेम्स असतात. एक व्यक्ती फक्त 5 मिनिटं बोलून फोन ठेवत नाही, कधी कधी 1-1 तास सुद्धा कोण कोण गप्पा मारतं. तर आणि ते नाही जरी बोललं तरी कोणाकोणाला राग येतो. तर अशाही खूप गोष्टी असतात ज्या आपल्याला माहीत नसतात. तर म्हणून थोडंसं समजून घेत चला. थोडंसं आता आपल्याला अजून 2 गुरुवार आहेत. म्हणजे आता ह्या गुरुवारी तुम्हाला जरी हे नाही मिळत असेल तरी पुढचे 2 गुरुवार आहेत. प्लस आणखीन बऱ्याचशा पूजा असतात. असं नाही की हे फक्त गुरुवारसाठी. तुम्हाला जसं मी सांगितलं की खूप साऱ्या गोष्टींसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. तर हळूहळू सगळं एकदम घ्यायचं नाही आपल्याला. हळूहळू तुम्ही एक एक दोन दोन वस्त्र घेऊन ठेवा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक पूजेमध्ये छान तुमच्याकडे असं कलेक्शन तयार होईल. तर ही वस्त्र आणि अशी खूप असं महागचं नाही आहे की अगदी ₹1000 वगैरे असं नाही आहे. साध्या सोप्या गोष्टी आहेत. तर एकदम नाही, ज्यांनाही एकदम नाही परवडत आहे, तर तुम्ही हळूहळू एक एक वस्त्र तुम्ही घेऊन ठेवलत ना तरी तुमच्याकडे खूप छान वस्त्रांचं कलेक्शन होईल. जसं आपल्या साड्यांचं, ड्रेसचं जसं आपल्याकडे कलेक्शन असतं, तसं मी देवांचे हे जे वस्त्र आहेत ना ह्याचं माझ्याकडे कलेक्शन असतं. आणि वेगवेगळे कलर्स छान छान जे दिसतात. तर मार्केटमध्ये मी जिथे बघितलं ना, म्हणजे इवन दादरला पण मी जे वस्त्र बघितले ना, तर मला खरंच पर्सनली नाही आवडले. कारण त्याच्यामध्ये जो रेखीवपणा असला पाहिजे, जी सुबकता असली पाहिजे, डिझाईन असली पाहिजे, तर ती मला तशी नाही वाटली. अगदी ओबड-धोबड कसेही वस्त्र होते. तर म्हणून मी तेव्हा तिथे त्या दिवशी काहीच शॉपिंग केली नाही, काहीच घेतलं नाही मी तिथलं. तर म्हणून आता म्हटलं की ताईंनी मला जे पाठवले होते ना, ते वस्त्रच मी मागच्या वेळेला वापरले. आणि बऱ्याच ताईंनी म्हणजे रिक्वेस्ट केली होती, की ताई तू जे वस्त्र वापरले ते वस्त्र आम्हाला सांग, कुठून घेतले, काय? तर मी थांबली यासाठी होती, की ताईंना विचारलं, की मिळतील का असे वस्त्र? तर त्या स्वतः जाऊन आल्या आणि त्यानंतर त्यांनी चेक केलं, ते स्टॉक मिळेल का वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींची शहानिशा करून नंतर तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवली जाते. तर म्हणून ज्यांनाही हवं असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि नक्की तुम्हाला असे छान छान वस्त्र मिळतील. आणि तुमची उद्याची गुरुवारची पूजा, महालक्ष्मी आईची पूजा सगळ्यांची खूप छान होऊ दे. यापुढच्या पण ज्या तुमच्या पूजा असतील त्या अशाच नवीन नवीन छान छान गोष्टींनी आणखीन छान होऊ देत, ही स्वामी चरणी आणि देवी आई चरणी प्रार्थना. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणखीन एक गोष्ट जी सांगायची आहे, की बघा आपण कमेंट करतो, तर कमेंटच्या साईडला ना तुम्ही असं केलात ना तर तिथे 2 पॉईंट असतात. तर दुसऱ्या पॉईंटवर तुम्ही गेलात ना तर तिथे हाईपचं एक ऑप्शन असतं. जर तुम्ही तिथे हाईप केलंत आणि पॉईंट्स तिथे ॲड झाले ना, तर आपला व्हिडिओ आणखीन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो.
तर ही जी माहिती आहे, छान छान माहिती, ती आणखीन लोकांपर्यंत पोचावी अशी जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही त्या म्हणजे त्या तिथे हाईप करा. HYPE हाईप असं लिहिलेलं असतं. तिथे क्लिक करा, म्हणजे तुमचे तिथे पॉईंट्स ॲड होतात. त्याने काही अर्निंग होत नाही. जसं तुम्ही लाईक करता तशा प्रकारे ते असतं हाईपचं ऑप्शन. तर ते तुम्ही नक्की करा. आणि चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.